शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे ॲग्रीस्टेक फार्मर रजिस्टर करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। कालपासून ही सुरुवात झालेली आहे आणि भरपूर जे आहे जाहिरात येत होत्या किंवा भरपूर जागेवर सांगण्यात येत होतं की फार्मर आयडी शेतकऱ्याला बनवणे अनिवार्यच होतं। आता ही फार्मर आयडी बनवण्यासाठी मित्रांनो, यामध्ये पीएम किसानचा हप्ता असेल किंवा इतर शेतकऱ्याची कोणतीही योजना असेल, पीक विमा असेल, तर इथं ॲग्रीस्टेक वर तुम्ही रजिस्टर नसाल, तुमचं जर फार्मर आयडी नसेल, फार्मर कार्ड तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला जे आहे लाभ मिळू शकणार नाही। त्याकरता तुम्हाला लवकरात लवकर फार्मर आयडी आपल्याला बनवून घ्यायचा आहे। बनवल्यानंतर जे आहे नंतर व्हेरीफाय होऊन तुम्हाला जे आहे फार्मर आयडी मिळू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला आता हे रजिस्टर करण्यासाठी कुठे रजिस्टर करायचे, तुम्हाला स्वतःला इथं करायचं ऑप्शन इथं दाखवतंय, परंतु इथं ते चालू नाहीये सध्या मित्रांनो। त्याकरता आपल्याला पाहू शकता, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे। फक्त त्यांनाच हे लॉग इन आहे। सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही इथं फार्मर आयडी बनवू शकता। तर आता तिथे गेल्यानंतर आता भरपूर शेतकरी ही वेबसाईट ओपन पण करून बघतील, परंतु यावर तुम्हाला तुमचं स्वतःचं ऑप्शन इथं येणार नाही मित्रांनो। तर तुम्हाला सीएससी ची आयडी असेल तर तुम्ही इथं करू शकणार आहात। तर आता आपल्याला लॉग इन कसं करायचं, आपण जर एखाद्या सीएससी केंद्रावर गेल्यानंतर तुमचं जे आहे नोंदणी कशा प्रकारे करतील ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तत्पुरते आपल्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जवळच्या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आवडला तर लाईक नक्की द्या आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना पण या फार्मर आयडी विषयी माहिती होईल। तर मित्रांनो, आता वेबसाईटवर मी आलेलो आहे। म्हणजे आपल्याला जे आहे स्टेटस आपण चेक करू शकता। फक्त मित्रांनो, लॉग इन इथं सीएससी वरून रजिस्टर करू शकता, परंतु चेक एनरोलमेंट स्टेटस हे स्टेटस शेतकरी स्वतः चेक करू शकणार आहेत। फक्त लॉग इन जे आहे रजिस्टर कोणाला करायचे, तर फक्त सीएससी वाल्यांना इथं रजिस्टर करता येणार आहे। तर लॉग इन विथ सीएससी या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर सीएससी आयडी आपल्याला टाकून घ्यायचे, सीएससीचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, किंवा ऑटोमॅटिकली तुमचं जर दरवेळेस तुम्ही लॉग इन करत असाल तर इथं टाकण्याची गरज नाही, ऑटोमॅटिक येईल। फक्त आपल्याला इथं कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे। तर मी इथं कॅप्चा टाकलेला आहे। कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं पाहू शकता खालती साइन इन ऑप्शन दिसतंय, या साइन इन ऑप्शनवर क्लिक करायचे। लोड होईल आणि पुढचं पेज इथं आपल्या पुढे ओपन होणार आहे। तर पाहू शकता पुढचं पेज ओपन झालेलं आहे। सीएससी आयडी इथं कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येणार आहे। यामध्ये तुम्हाला काही चेंज करायचं असेल, सीएससीचा तुमचा मोबाईल नंबर बंद पडला असेल तर इथं मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकता तोपर्यंत या वेबसाईटवर। परत आता इथं अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन झाली। तर इथं आपल्याला फार्मरचं म्हणजे शेतकऱ्याचं नोंदणी कशी करायची आहे, तर यामध्ये नोंदणी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे। त्याकरता इथं बायोमेट्रिक आणि ओटीपीचं ऑप्शन आहे। तिसरं जे ऑप्शन आहे IRISचं, परंतु हे बंद आहे आणि याची गरज पण इथं लागणार नाही। तर इथं आपल्याला बायोमेट्रिक किंवा ओटीपी, आता दोन ओटीपी म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच ओटीपीचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता, आणि आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला बायोमेट्रिक ऑप्शन करून शेतकऱ्याचा थंब लावून इथं फार्मर आयडी तुमचं म्हणजे आधार नंबर व्हेरीफाय इथं करून घ्यायचा आहे। तर त्याकरता मित्रांनो, तुम्हाला ओटीपी वर सिलेक्ट करा। माझं आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, त्याकरता मी इथं आधार नंबर टाकून घेतो शेतकऱ्याचा। आधार नंबर टाकल्यानंतर इथं बाजूला क्लिक करायचे, तर ओटीपी जाणार आहे। जो कोणता आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी जाणार आहे। ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे, तर पाहू शकता लोड होईल आणि आधार व्हेरीफाय झालेला आहे। आणि आधार व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो, आता इथं कॉन्टॅक्ट डिटेल दाखवण्यात आलेले आहे। तर इथं कॉन्टॅक्ट डिटेल कोणाचा टाकायचं, तर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर जवळ असणे अनिवार्य आहे, कारण त्यावर एक ओटीपी जाणार आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर बाजूला क्लिक करायचे। बाजूला क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाणार आहे, तो ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाणार आहे, जो मोबाईल नंबर इथं प्रविष्ट केलेला आहे, कारण इथं जे आहे आधारवर ओटीपी जाणार नाहीये। फक्त इथं जे आपण मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर ओटीपी जाऊन सबमिट इथं ओटीपी आपल्याला करायचा आहे। तर पाहू शकता आधार व्हेरीफाय झाले आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झाले। आता इथे ईमेल आयडीचा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे, व्हेरिफिकेशन पेंडिंग। तुमची ईमेल आयडी असेल तर टाकू शकता, अन्यथा नाही टाकली तरी चालणार आहे, कारण इथं टाकण्याची गरज नाहीये। तर माझी ईमेल आयडी आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला फार्मर डिटेलकडे वळायचं आहे। वरती स्क्रॉल करायचं आणि फार्मर डिटेल पाहू शकता। फार्मर नेम हज पर आधार इन इंग्लिश, आधारवरला ऑटोमॅटिकली इथं नाव येणार आहे आणि इथं मराठीमध्ये पण नाव येणार आहे जो आधार नंबरवर आहे। नेम मॅच स्कोर आहे इथं 100%। 100% जर दाखवत नसेल, तुम्हाला रेड कलर मध्ये इथं दाखवत असेल तर इथं पाहू शकता
तुम्हाला इथं मराठीमध्ये जशाल तसं नाव आधारवर जसं आहे तसं इथं बरोबर करून घ्यायचं आहे. स्वतः तुम्ही इथं करू शकता. फक्त इंग्लिश नाव पण तुमचं काही चुकत असेल तर टाकू शकता स्वतः. आणि इथं 100% स्कोर आला पाहिजे तुमचा. हिरवा कलरची पट्टी आली पाहिजे, तेव्हा तुमचं हे नाव बरोबर असणार आहे. जेंडर तुमचं कोणतं असेल ते ऑटोमॅटिकली येणार आहे. कास्ट कॅटेगरी आपल्याला निवडायचे ST, SC, OBC, जनरल कोणतं असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचे. इथं जनरल निवडतं तुम्हाला कास्ट जे आहे प्रमाणपत्र द्यायची गरज नाहीये. तुम्हाला आता ST, SC, OBC तुम्ही या तिन्हीपैकी जर निवडलं तर तुम्हाला इथं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. जातीचं प्रमाणपत्र खाली द्यावं लागणार आहे. इथं शेतकरी जनरल आहे. जनरल सिलेक्ट करतो. जनरल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येणार आहे. एज ऑटोमॅटिकली येणार आहे. जे आहे तुमच्या वडिलाचं नाव सन ऑफ जे आहे वडिलाचं नाव ऑटोमॅटिकली येणार आहे. आणि स्त्री असेल तर त्यांच्या नवऱ्याचं नाव इथं येणार आहे. त्याकरता इथं पाहू शकता. यामध्ये जर तुमचं काही चुकत असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करून बरोबर करू शकता. मराठीमध्ये नाव काही चुकत असेल आणि नेम मॅच स्कोर 100% आपल्याला आणायचा आहे. दोन्ही हिरव्या कलरचे असेल तर तुम्हाला नंतर पुढे जायचं आहे. तर आता वरती स्क्रॉल करतो. इथं पाहू शकता फार्मर डिटेल एक्सटेंडेड कस्टम फीड्स जे आहे तुम्हाला आता इथं न्यू बिझनेस तुमचा नवीन दुसरा बिझनेस आहे का तिथं नो करायचा आहे. नो बिझनेस केल्यानंतर मित्रांनो इथं तुमचा ॲड्रेस तुमचा पत्ता इथं निवडायचा आहे. राहता पत्ता निवडायचा आहे. तर वरती स्क्रॉल करतो आणि इथं राहता पत्ता निवडायचा आहे. तर जो कोणता आधारवर पत्ता आहे तो इथं संपूर्ण आलेला आहे. फक्त इथं तुमचं काही नाव चुकत असेल तर ते गावाचं नाव चुकत असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. तर मी इथं मराठीमध्ये नाव चुकत आहे गावाचं तर नाव इथं चेंज करून घेतो. नाव टाकल्यानंतर मित्रांनो आता मित्रांनो इथं अजून एक खालती ऑप्शन आहे. पाहू शकता इन्सर्ट लेटेस्ट ॲड्रेस म्हणजे तुमचा इथं ॲड्रेस नवीन तुम्हाला टाकायचा आहे. स्वतः तुम्हाला ॲड्रेस भरायचा आहे. तुम्ही आता जे आधारवर ॲड्रेस आहे त्यावर राहत नसाल तर तुम्हाला स्वतः ॲड्रेस भरायचा असेल तर खालती एक बॉक्स आहे. या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही नवीन ॲड्रेस भरू शकता. पाहू शकता नवीन ॲड्रेस तुमच्या मनासारखा ॲड्रेस इथं भरू शकणार आहात. यावर अनटिक केलं तर तुमचा जो आधारला ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस इथं दाखवणार आहे. परत इथं वरती स्क्रॉल करायचं आहे आणि लँड होल्डर डिटेल्स जे ऑप्शन तुम्हाला दिसतंय तर फार्मर टाईप यावर सिलेक्ट करायचंय. आणि इथं तुमचं भाड्याने घेतलेली आहे शेती भाड्याने केलेली आहे का जे आहे ठोका जे आहे भरपूर ऑप्शन आहेत. परंतु आपलं जे मेन असतं जे शेतकरी फार्मर ID बनवणार आहे तो ओनरच असणार आहे. त्याकरता ओनरच आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स यामध्ये काही करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली येणार आहे. ॲग्रिकल्चर लँड ओनिंग फार्मर जे आहे ऑटोमॅटिकली इथं टिक आहे. तर वरती स्क्रॉल करायचंय. तिथं पाहू शकता लँड डिटेल्स जे आहे आपल्याला आता व्हेरीफाय करायचे लँड डिटेल्स. तर तिथं फिश लँड डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करायचंय. आणि इथं आपल्याला जो आपली शेती ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर जिथं शेती आहे त्या गावामध्ये आपलं गाव निवडून घ्यायचं आहे. तिथं मी गाव निवडलेलं आहे. गाव निवडल्यानंतर मित्रांनो आपलं खालती एक ऑप्शन येणार आपल्याला सर्वे नंबर आणि सब सर्वे नंबर. तर इथं आपल्याला सर्वे नंबर म्हणजे आपला गट नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर मित्रांनो सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफाईड नेम हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर यावर क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर जी आपण गट नंबर निवडलेला आहे त्या गट नंबरमधील सर्व शेतकऱ्याचे नाव ओपन झालेले आहेत. तर ज्या शेतकऱ्याचं आपण इथं फार्मर ID बनवत आहे त्या शेतकऱ्याचं इथं नाव सिलेक्ट करायचं आहे. आणि या शेतकऱ्याचं जर नाव येत नसेल तर माय नेम इज नॉट हिअर इज अ लिस्ट ऑफ ओनर यावर सिलेक्ट करून तुम्ही नाव स्वतः प्रविष्ट करू शकणार आहात. तर या शेतकऱ्याचं नाव आहे तर नाव इथं सिलेक्ट केलेलं आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं मित्रांनो बघू शकता खालती संपूर्ण माहिती ऑटोमॅटिकली इथं आलेली आहे. आपण जी सिलेक्ट केलेलं आहे वरती ते इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे. तर आता आपल्याला इथं वरती स्क्रॉल करायचं आहे. वरती स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता खालती आपल्याला एक रेस दिसते. या रेसवर आपल्याला इकडे सारून संपूर्ण माहिती इकडे बघू शकता आपण. तर मित्रांनो पाहू शकता संपूर्ण माहिती इथं भरलेली आहे. तर इथं आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. बॉक्सवर क्लिक केल्यानंतर ही माहिती बरोबर असेल तर बॉक्सवर क्लिक करा आणि इथं सबमिट बटन दिसतंय खालती सबमिट बटनावर क्लिक करायचं. पाहू शकता आपली लँड डिटेल माहिती ऑटोमॅटिकली इथं आलेली आहे जी आपण भरलेली आहे. आता आपल्याला इथं जे आहे या बॉक्सवर क्लिक करायचं करता येत नाहीये. तर आपले अजून गट नंबर असतील खाते नंबर असतील किंवा तुमचं दुसऱ्या गावामध्ये शेतजमीन असेल तर ती ऍड कशी करायची. तर परत एकदा फिश लँड डिटेल्स यावर क्लिक करून
जशी आता माहिती निवडली तशी आपल्या निवडायची जे शेत आहे तिथला जिल्हा, तालुका, गाव निवडून परत एकदा माहिती सिलेक्ट केली मी, तशीच माहिती सिलेक्ट करायची आणि तुमची इतर जमिनीचा तपशील असेल तर टाकू शकता. या शेतकऱ्याचा एकच गट नंबर आहे तर तो गट नंबर इथं निवडण्यात आलेला आहे. आता याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय ऑल लँड यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक नंतर इथं टिक लागलेली आहे तर लँड इथं व्हेरीफाय झालेला आहे. तर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं. आता पाहू शकता शेतकऱ्याचं संपूर्ण माहिती इथं आलेली आहे. शेतकरीचा टाईप, शेतकरी कॅटेगरी कोणती आहे, मार्जिनल आहे, फार्मर हॅव्हिंग अँड 1 हेक्टर. तर इथं दाखवण्यात आलेलं आहे 1 हेक्टर अंडर आहे, म्हणजे मार्जिनल छोटा शेतकरी इथं आहे असं इथं दाखवण्यात आलेलं आहे. तर इथं आता डिपार्टमेंट अप्रुव्हल जे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे हे जाणार आहे. तर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे अप्रूव्ह करण्यासाठी आणि इथं फार्मर आयडी हे वाचून घ्यायचं. संपूर्ण वाचल्यानंतर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. परत इथं येस किंवा नो आहे तर इथं आपल्याला येस या बटनावर क्लिक करायचं आहे. परत वरती स्क्रॉल करा. डिक्लेरेशन काय असेल बाय सीएससी ऑपरेटर, सीएससी वाल्यांना म्हणजे तुम्ही खात्री करा की हे इथं पाहू शकता. वाचून घेऊया आपण मराठी. मी सदर व्यक्तीस ओळखत असून त्याची गावात धारण केलेली जमिनीची माहिती मी ऑनलाईन महसूल दप्तरानुसार योग्य असल्याची खात्री केलेली आहे. म्हणजे तुम्हाला 7/12 बघूनच ही माहिती भरायची आहे. म्हणजे फ्रॉड जे होणार आहे काम तसं तुम्हाला इथं करायचं नाही, इथं सांगण्यात आलेलं आहे. डिक्लेरेशन सीएससी साठी पण आहे. या बॉक्सवर क्लिक करायचे. परत एकदा डिक्लेरेशन, परत एकदा बाय सीएससी, परत एकदा वाचून घ्या. मी घोषणा करतो की अग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेले माझे नाव, माझ्या जमिनीची तपशील आणि माझा सामाजिक प्रवर्ग याची माहिती सत्य आणि योग्य आहे. या बटनावर क्लिक करून, बॉक्सवर क्लिक करून आता ही संपूर्ण माहिती एकदा बरोबर आहे का तुम्ही इथं वरती स्क्रॉल करून चेक करू शकता. तर आता इथं सेव्ह बटनावर मी क्लिक करतो. संपूर्ण माहिती इथं बरोबर आहे. सेव्ह बटनावर क्लिक करतो. तर पाहू शकता आता परत एकदा शेवटला बायोमेट्रिकचा म्हणजे थंबवर तुम्ही करू शकता किंवा ओटीपीवर. आपण पहिल्यांदा ओटीपी निवडलेला आहे, त्याकरता ओटीपीवर सिलेक्ट करायचं आहे कारण या शेतकऱ्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे. ओटीपी सिलेक्ट केलाय. प्रोसेस टू ई साइन या बटनावर क्लिक करतो. या बटनावर क्लिक केल्यानंतर परत एकदा ओटीपी जाणार आहे. तिथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर इथं आपल्याला परत एकदा टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आधार आधार ओटीपीवर सिलेक्ट ठेवायचे आणि गेट ओटीपी यावर क्लिक करायचे. जो कोणता आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येणार आहे. ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तर ओटीपी आलेला आहे. ओटीपी मी इथं टाकून घेतो. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला वरती स्क्रॉल करायचे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर वी आर प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट प्रोसेसिंग झालेले आहे आणि इथं पाहू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. शेतकऱ्याचा फार्मर आयडी इथं आलेला आहे, दाखवू शकता. सॉरी, फार्मर आयडी नाहीये, एनरोलमेंट आयडी आहे. एनरोलमेंट आयडी जेव्हा या शेतकऱ्याचं अप्रूव्ह भेटेल, या शेतकऱ्याला अप्रूव्ह भेटेल तेव्हा जे आहे फार्मर आयडी यांना येऊन जाईल आणि ते फार्मर आयडी कार्ड कधी भेटेल काय ते नंतर तुम्हाला माहिती सांगणार आहे जेव्हा याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, याची जी समोरची माहिती आहे ती योग्य कोणापाशीच इथं पोहोचती झालेली नाहीये. फक्त हे असं आहे की हे अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी मिळेल असंच आहे फक्त. नंतर हे पोस्टनं कार्ड येतील का नाही येतील ते अजून काही सांगण्यात आलेलं नाहीये. आणि आता हे फार्मर आयडी बनवल्यानंतर डाउनलोड PDF करायचं आहे आणि हे सेव्ह करून ठेवू शकता किंवा प्रिंट करून शेतकऱ्याला देऊ शकता फार्मर आयडी बनवले म्हणून. तर मित्रांनो, इथं मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर तुम्ही याची प्रिंट पण काढून शेतकऱ्याला देऊ शकता. तर आता इथं ओके बटनावर क्लिक करायचंय आणि नवीन शेतकऱ्याची नोंदणी तुम्ही करू शकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्याची फार्मर आयडीची रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रजिस्टर नंतर शेतकऱ्याला अप्रूव्ह भेटल्यानंतर बाकीची माहिती त्यावर व्हिडिओ मी तुम्हाला नक्की घेऊन येईन. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.